कोंडोशीत विद्युत खांब कोसळल्याने रोप लावणी संकटात. महावितरणच्या दिरंगाईविरोधात शेतकऱ्यांमध्ये संताप. भुदरगड तालुक्यातील कोंडोशी येथे वादळी वाऱ्यामुळे विद्युत खांब कोसळल्याने शेतकऱ्यांच्या मोटार पंपांचा वीज पुरवठा खंडित झाला असून ऐन रोप लावणीच्या हंगामात पाण्याअभावी शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले. शेतीच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पिकांच्या नुकसानीची भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे घटना घडून 4 दिवस उलटूनही महावितरणकडून दुरुस्तीबाबत कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. कोसळलेल्या वीज तारा अद्यापही रस्त्याच्या कडेला पडून असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिकांच्या मते संबंधित खांबाला आवश्यक आधार तारा स्टे वायर नसल्यामुळेच हा प्रकार घडला असावा असं बोललं जात आहे. घटनेनंतर महावितरणचा एकही कर्मचारी घटनास्थळी पोहोचला नसल्याचा आरोप शेतकरी व ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाच्या या उदासीन भूमिकेमुळे परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण असून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी रोप लावणी व अन्य शेती कामे वेगाने पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असतानाच मोटार पंप बंद पडल्याने कामे ठप्प झाली आहेत. सुदैवाने खांब कोसळला त्यावेळी वीज पुरवठा बंद असल्याने संभाव्य जीवितहानी टळली. कोंडोशी परिसरातील वीज पुरवठा तातडीनं सुरळीत करावा अशी जोरदार मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.